इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी आणि मनीषा व सुनील विष्णू चिलक यांचे सुपुत्र साहिल आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही उभयतांना मी आज मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावो, त्यांची वाटचाल यशस्वी हो, अशा मनापासून मी शुभेच्छा देतो। कीर्तनाच्या माध्यमातून अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत लोकांच्या मनाला भिडेल असं विनोदी शैलीमध्ये पण करतात ते। इंदोरीकर महाराज म्हटल्यावर काय माणसांचा पाऊसच आहे नाही का? जसं यांच्या शब्दांचा वर्षाव असतो कीर्तनातून, तसं यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक इथं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, देशभरात आज त्यांचं समाज प्रबोधनाचं काम सुरू आहे आणि अनेक लोक त्यांना दिशा देण्याचं काम इंदोरीकर महाराजांनी केलं। आणि संत परंपरा जी आहे, वारकरी परंपरा आहे, इंदोरीकर महाराज मुंबईला आले निमंत्रण द्यायला, तेव्हा मला वाटलं इकडे पोचेन की नाही, पण आज दिवसभर कार्यक्रम खूप होते, पण ते कार्यक्रमामध्ये देखील मी इंदोरीकर महाराजांना शब्द दिला होता मी कसाही करून पोचणार आणि पोचलो नाही, तर मी शब्द दिला की पाळतो। कमिटमेंट इज कमिटमेंट। आणि मी म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो दोन्ही परिवारांना, देशमुख परिवार, चिलक परिवार या दोन्ही परिवारांना, आणि ज्ञानेश्वरी आणि साहिल यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा खूप खूप देतो। आणि आपल्या सगळ्यांना इंदोरीकर महाराजांचं असंच मार्गदर्शन या महाराष्ट्राला सातत्याने त्या देशभरामध्ये त्यांच्या कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन, समाजाला दिशा देण्याचं काम ते करतायत, आणि म्हणूनच त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो।